हॅलो, मी मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप की मस्त मजेत असाल. तर हा आहे ना त्या व्हिडिओच्या पुढचं म्हणजे 3 तारखेचा हा व्हिडिओ आहे. तर इथे मी ना सकाळी सकाळी उठली, लवकर आंघोळ वगैरे झाली, बाकीचं किचनवरचा सगळा पसारा आवरला होता. त्यानंतर ना छान दिवाबत्ती वगैरे करायची होती. छान गॅसवर रांगोळी वगैरे काढून घेतली, गॅसची पूजा करून घेतली. आणि मी त्या व्हिडिओची ना मी शॉर्टमध्ये पण मी टाकलेलं आहे, ते तुम्ही बघितलं नसेल तर नक्की व्हिडिओमध्ये जाऊन शॉर्ट व्हिडिओ पण बघा. खूप छान पूजा वगैरे झाली. माझे म्हटले मला वाटलं पण नव्हतं मी व्हिडिओ वगैरे घेईन, पण मी असंच बनवायला घेतलं आणि त्यानंतर बनवलं तर खूप छान व्हिडिओ आला आणि त्याला छान कमेंट पण आले, तर थँक्यू. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं माझं पोटदुखी चालू झाले म्हणून, तर मला व्हिडिओमध्ये कमेंट आल्या की तुमचं किडनी स्टोनचं वगैरे दुखत असेल तर काय माहीत नाही, अजून सोनोग्राफी वगैरे केली नाही, पण आता केली का नक्की समजेल काय होतं काय नाही. त्यामुळे आणि असं पण आता पाणी वगैरे खूप खराब येतं आहे पावसामुळे. पाऊस येतो आहे तर ते पाणी आपल्या इथे फिल्टर वगैरे असं राहत नाही, त्यामुळे पाण्यामध्ये खूप क्षार वगैरे असतात, त्याच्यामुळे पण पोट दुखू शकतं. तर डॉक्टरांनी सांगितलं पाणी गरम वगैरे करून प्या आणि सोनोग्राफी वगैरे करायला सांगितलं तर ते पण करू, पण अजून डॉक्टरांनी काही सांगितलं नाही. आता गोळ्या वगैरे घेतल्यानंतर ना खूप बरं वाटायला लागलं थोडं. आजपासून तरी बरं वाटत होतं थोडं. काल खूप जास्त पोटदुखी वगैरे होत होती ना, आज नाही का. इथे स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं होतं आणि दुपारी हा मी व्हिडिओ शूट करायला घेतला, कारण माझं सगळं स्वयंपाक वगैरे भांडी वगैरे झाले होते. आता बाकीचे वेळेस राहिलेले कामं होते ते करून घेत होते, म्हणजे जे की किचन वगैरे धुवून घेतला, पुसून घेतला, गॅस शेगडी वगैरे पुसून घेतली छान. आणि आता हे ना मी ते फ्रीज कवर वगैरे धुवायला टाकलं होतं, काही पडदा वगैरे धुवायला टाकला होता किचनचा, ते आता मी लावून घेते. पडदा तर नाही लावला, पण फ्रीजचं कवर नक्की लावून घेतलं, कारण ना त्याच्यावरचं जे सामान होता ना तो म्हणजे व्यवस्थित दिसत नव्हता बिना कवरचा. तर आता कवर वगैरे टाकून घेतलं आणि हे कवर ना मी मिशोवरून घेतलं आहे. खूप म्हणजे 2-2.5 वर्ष होत आली, छान निघालं आणि अजून पण जसंच तसं आहे. म्हणजे मिशोवरती ना वस्तू छान भेटतात, स्वस्तात मस्त आणि खूप काळ टिकतात पण, ते खूप काळ जास्त टिकतात पण. आणि ना आज पण मी पार्सल मागवलं आहे मिशोवरून, ते पण मी तुम्हाला पुढे दाखवते. व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला दिसेल मी पार्सल काय मागवलं आहे म्हणून, आणि कशाची तरी तयारी करते मी, ते तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये मी दाखवेल. तर इथे ना किचन वगैरे साफ झाला आणि आता फरची वगैरे पुसायचं राहिलं होतं ते पुसून घेते. जेवण वगैरे सगळ्यांचे झाले आज आणि मग त्यानंतर पुसते, कारण ना आता रोज मला फरची म्हणजे एखाद्या वेळेस नाही पुसलं तर चालत होतं, पण आता रोज पुसावंच लागते. असं पण पुसायची मी, फक्त कधी कधी कंटाळा आला तर एखाद्या दिवशी नाही पुसायची, बाकी नंतर पुसतच राहायची. गुरुवारी तर पुसत नाही. त्यानंतर आज तर आहे बुधवारी पुसून घेईल, उद्या नाही पुसणार. आणि पुसायचं कारण असं रोज की आता आम्ही कोंबडीचं पिल्लू आणलं आहे, तो सारखी घाण करून देतो. मोक्षूना त्याला खेळायला मोकळं सोडून देतो, म्हणजे त्याला पण खेळू देतो आम्ही मोकळं. सकाळी सकाळी त्याला मोक्षू झोपलेला राहिला की त्याला मोकळं सोडून देतं खेळायला. आता मोक्षू त्याला काही घाबरत नाही, पहिले नवीन खूप घाबरायचा, आता काही घाबरत नाही. आणि त्याला आहे ना असं पकडतो, त्याची छोटी गाडी, त्या गाडीच्या डिक्कीत टाकून वरती तो बसतो आणि मग त्याला खेळवतो. आम्हाला भीती वाटते तो मरून जाईल की काय, म्हणजे त्याच्यावर श्वास तर नाही थांबणार असं म्हणून भीती वाटते. ती बघा त्याची गाडी आहे माझ्या मागे, त्या गाडीमध्ये बसवून घेतो आणि छान खेळतो आणि सारखी शी करून देतं ते कोंबडीचं पिल्लू. त्याच्यामुळे मला रोज फरची पुसावी लागते, व्हाईट फरची आहे, चांगलं वाटत नाही. तरी ते ना मोक्षूची झोपायची तयारी चालू होती, कारण आता सगळे कामं आवरले गेले आणि त्याने ना झोक्यात टाकलं. तेव्हा मला सांगितलं की मला भूक लागली म्हणून. आईसोबत जेवण झालं पण आता झोपायचं नाही ना, त्याच्यामुळे बघा काय नाटकं करतो तो. तर इथे दूध गरम करून दिलं, दूध आणि साखर टाकून त्याला छान कोमट होऊ देते, मग देते त्याला प्यायला. पण तो दूध पण नव्हतं पेत, तुम्ही पुढे बघा तो काय सांगतो मला. दूध दिलं प्यायला, पण तो दूध नव्हता म्हणत प्यायला, तर मग ते मी राहू दिलं आणि परत दूध थंड होऊ दिलं. त्यानंतर तो मला सांगत होता की मला दूध पोळी खायची म्हणून, तर दूध पोळी परत अजून मी आता पोळी वगैरे घ्यायला येते. परत पोळीचं पण मी छान म्हणजे दूध पोळी दिली त्याला, तर ते पण नाही खात, तो पुढे वगैरे कसा पळून जातो. कारण इतकं आज तर खूप थकवलं आहे मोक्षूने. इथे दुपारी पिठलं पोळी बनवली, ते आज खूप घाई होती बाजाराच्या दिवशी, आणि खूप छान झटकेपट बनवलं आणि खूप छान पिठलं पण झालं होतं. तर इथे बघा मोक्षू आला, आम्हाला इतका त्रास देतो आज सकाळपासून. तर मी ना मागे व्हिडिओज टाकायचे मोक्षूचे, त्याच्यामध्ये मी सांगायचे मोक्षू खूप डेंजर आहे, मोक्षू खूप आगाऊ आहे असं सांगायचे. तर खूप व्हिडिओज म्हणजे ब्लॉगर आहेत त्यांचे व्हिडिओ बघायचे, ते सगळे चांगले सांगतात, पण ना असं चुकीचं कोणी सांगत नाही.
चांगल्या गोष्टी सगळे सांगतात. पण मला असं वाटतं ना मोक्षू खूप जास्त आगाऊ आहे आणि मी नेहमी त्याला तेच म्हणायची. तर मी व्हिडिओमध्ये खूप वेळा ऐकले की तुम्ही तुमच्या मोक्षूला नेहमी आगाऊ आणि डेंजर म्हणतात, तर खरंच तो तसाच आहे. आणि इथे बघा मोक्षूला दूधपोळी पण दिली, पण ते पण नाही खात. तो कसा पळून जातो आता बघा तुम्ही. म्हणजे इतकं दमवतं ना की कामं केलेले तर तसं तर थकायला होतं, पण असं जास्त त्रास देतो तो. तर इथे बघा फायनली तो झोपला होता आणि इथं माझं आलेलं होतं पार्सल. ते मी आता ओपन करते, तुम्हाला दाखवते काय आहे. तर आता हे बघा मी मिशोवरून मागवलं आहे वॉलपेपर. मला काहीतरी डेकोर करायचं आहे त्याच्यासाठी मी मागवलं आहे. पुढे मी दाखवेल तुम्हाला जर कधी केलं तर तयार. छान आहे. पहिले पण मी एकदा मागवला आहे म्हणून मी हे डबल मागवला. तर खूप छान क्वालिटी आहे. त्यानंतर इथे वरती आली, मोक्षू झोपलेला होता ना, तर म्हटलं चला झाडांची काय अवस्था आहे बघून पावसामुळे. तर छान झाडं एकदम सुंदर झाले. आणि इथे बघा गोकुळाचं हे झाड होतं, हेचा बेल ना याच्या गुलाबाच्या झाडामध्ये अटकून गेलं आहे. तर त्या गोकुळाच्या झाडाच्या ना मी नुसत्या बिया लावून दिल्या. त्याचं बघा इतकं सुंदर झाड आलेलं आहे. आणि हा गुलाबाचं जे झाड आहे, ते मी नर्सरीमधून घेतलेलं आहे. तर त्याची इतकी निगा ठेवली, इतकी काळजी घेतली, पण त्याला आहे ना फुलं पाहिजे तसे येतच नाही. म्हणजे आधी यायचे मी त्याला आहे ना छान खत वगैरे टाकायची तेव्हा. पण ना आपण जे नैसर्गिक म्हणजे जे साधं सिंपल आपण जे तयार करतो ना ते खूप छान असतं. आणि हे बघा हे पण मी ऑनलाईन मागवले आहे. त्याला फुलं येतात म्हणे, तर कधी येतील ते फुलं त्याची वाट बघते. आता मी मागे मागवलं होतं, तुम्ही बघितलं असेल ते पण, तेव्हा खूप छान असे कंद येतात त्याचे. त्यानंतर ते झाडांना असे लावले. त्याच्यानंतर आता पावसाळ्यात त्याचे छान असं झाड उमललं आहे. त्यानंतर त्याच्या बाजूला आहे ते मोगऱ्याचं झाड आहे. आणि हे गुलाबाची इतकी काळजी घेतली मी त्याला खूप चांगलं म्हणजे आधी खत वगैरे टाकायची, पण आता मला नको वाटतं, कारण ना खूप म्हणजे त्याला खूप निगा ठेवली मी. पण त्याला झाडांना आहे ना चांगले फूल म्हणजे पाहिजे तसे येत नाही, पावसाळ्यातच येतात. तर ना नर्सरीमधून आणतो ना आपण जेव्हा झाडं, तर त्याची खूप निगा ठेवावी लागते. त्याची म्हणजे फुलं आले की लगे तिथून ना कटिंग करून घ्यावं लागतात, तेव्हा व्यवस्थित फुलं येतात. तसं आपलं इथे ना आमच्या इथे समोर बायकांनी ना झाडं असे लावलेले गुलाबाचे झाडं. त्यांनी असं नर्सरीमधून नाही आणलेले, त्यांनी ना फक्त अशी काडी घेतली गुलाबाच्या झाडाची ती लावून दिली होती. तर त्यांच्या झाडांना खूप जास्त फुलं येतात. आणि मी नाही ते नर्सरीमधून विकत आणलं होतं, तरी ते पाहिजे तसं माझ्या झाडाला फुलं येत नाही. आणि ना असे म्हणजे त्यांच्या झाडात आणि माझ्या झाडामध्ये असा फरक आहे. त्यांच्या झाडाच्या ज्या काड्या आहेत ना ते एकदम पातळ आहेत, त्यांचे फुलं लगेच पडून येतात, माझे फुलं झाडांचे नाही पडत. असंच एवढा फरक आहे.